आता इकडं काकांचं ताट करून ठेवलेलं आहे. हाय हॅलो नमस्कार, मी मनीषा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लेकृषीची व्लॉग. पावसाळ्यामध्ये इतका वैताग नव्हता हे पूस ते पूस, पण जसा उन्हाळा सुरू झाला ना, ऊन कडक पडायला लागलं तशी माती ना काय झाली जरा जी सुटसुटीत व्हायला लागली आणि थोड्याशा वाऱ्याने सुद्धा घरामध्ये येते आणि झाडूनसुद्धा आहे ना ते झाडलेलं सुद्धा काय होतं वर उडलं जातं आणि अशामुळे हे सर्व जे ग्लास ताटं काही ते छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा त्याच्यावर धूळ बसते आणि मग ते बघायलासुद्धा नकोसं वाटतं. आणि म्हटलं की चला आता सकाळ सकाळी काय करू, आता हे सर्व स्वच्छ करू म्हणून सर्व आता मी धुवून चला सर्व मांडणी खालचं डबे वगैरे पण पुसून घेतले. इकडचं पण सगळं पुसून घेतलं. इकडचं तर डायरेक्ट मला वाटेन ते पुन्हा धुवावं लागलं, तर रोज धुते बरं का. पण काय होतं ज्यावेळेस आपण झाडतो ना त्यावेळेस सगळी ती धूळ आहे ना आपोआप अशी उडली जाते. हे पहा अशी धूळ दिसते, सगळी धूळच. आता ह्या फरच्या वगैरे पुसून घेते, इकडची फरची पुसून घेते आणि तिकडची घेते. डब्याखालचे कडपे तर माझ्याकडनं रोज पुसले जातात, पण हे जी फरची आहे आठवड्यातून 2दा का होईना ही पुसली जाते, म्हणजे जातेच. चला इकडची झाली पुसून. इकडं 8 वाजले सर्व हे करता तासभर गेलाच ना. सगळे म्हणजे डबेही पुसायचे आणि ते ओट्याखालचं सगळं मी म्हणजे एका बादलीमध्ये धुवून काढून ठेवलेलं, तरी ते आदल्या दिवशी भांडे घासलेले बरं का. आता रोज रोज तर असं नाही शक्य होत, पण आठवड्यातून एकदा तरी आपण सगळं स्वच्छ करू शकतो. म्हणजे आता धुळीला काय म्हणावं बाई, लाज नसल्यावर ती घरात येऊन बसती आणि मग आपल्याला ते नको होतं बाहेर काढायला. पण ज्या वेळेस सर्व हे स्वच्छ होतं ना तेव्हा ते जी मातीचं आहे ना तो सुगंध पण भारी येतो बरं का. चला इकडची सुद्धा फरची झालेली आहे पुसून आणि इकडची सुद्धा पूर्ण वाळली. आता ही आता बाहेरचा ओटा घेते ना धुवून, त्यामुळे जी माती घरात येते हा जो राग येतो ना तो क्षणात निघून जातो तो सुगंधामुळं. आणि आता हे ओट्यावर आहे ना मला जर आठवड्यातून नाही 2-2 दिवसातून धुवावं लागते, कारण कसं कुत्रे ना इथं आहे ना वर तंगडं करून सुसू करून जातात. मग ते खांबापाशी काय त्यांचं ते खांबापाशी मला काही कळत नाही, पण मग ते काय होतं तो वासही येतो आणि शिवाय आहे ना ते डाग पण आहे ना बघायला पण नको वाटतात. आणि शिवाय ना तिथं आता ओटा बाहेर म्हटल्यानंतर माती तर विचारायलाच सोय नाही, खूप अशी माती येत असते. आदल्या दिवशी खणून ठेवलेलं ते धणे मला लावायचे, तर मी तिथं बघितलं अजून खूप ओलसर आहे. म्हटलं तर सकाळ सकाळी काही शक्य नाही, कारण ते सगळे पाय गजगज होऊन जातील. त्याच्यामुळं म्हटलं आपण काय करू, ते दुपारी निवांत करू किंवा दुसऱ्या दिवशी करू ते धणे लावायचं. चला ओट्टा सुद्धा खळखळून मस्तपैकी असं पाणी टाकून धुवून घेतलेलं आहे आणि आता हे ना ओलं झालं आहे. आता हे पाणी जिरल्यानंतर रांगोळी काढणार आहे मी. आणि आपलं तिकडचं ते आता घर स्वच्छ झालं, ओटा धुतला आणि हे जे खाली मातीचा जो ओटा आहे त्याच्यावर सुद्धा पाणी शिंपडून दिलं म्हटल्यानंतर आता मन काय माझं राहिलं नाही. म्हटलं एक छानशी रांगोळी काढा म्हणून 5 ते 5 तुळशी वृंदावनाची रांगोळी काढली. तर आता याच्यात रंग काही भरणार नाही, आधीच खूप उशीर झालेला आहे आणि तसंही रंग भरायला काही सरसूद नाही आहे. तर म्हटलं अशी साधी आपली काढून द्यावा छानपैकी आणि तेवढीच आपली अंगणाला शोभा. तर बघा ही 5 ते 5 तुळशी वृंदावनाची. आता बराच उशीर झाला होता, 9:30 पावणे 10 वाजले होते. म्हटलं आता पटपट स्वयंपाक करावं. तर काका गावात गेले होते, तोपर्यंत म्हटलं ते येईपर्यंत आपला हा स्वयंपाक झाला पाहिजे. तर मग काय करावं, तर मी 2 भाज्या करायचं ठरवलं. एक फ्लावरची भाजी आणि दुसरं म्हटलं कढी करूया, कारण आता शेवटचा म्हणजे आठवड्याचा शेवटचा दिवस होता. आमच्याकडं रविवारचा बाजार असतो, त्याच्यामुळे म्हटल्यानंतर ह्या भाज्या आहे एवढ्या संपून टाकावं. आता कोथिंबीर अगदी संपूनच गेली होती शनिवारी, तर ती राहतच नाही, तशी गुरुवारी संपून जाती किती भाजी आणली तरी. आणि तसंही खूप कोथिंबीर आणून ठेवली ना काय होतं मग दिवसभराची लाईट नसली ना तर ती कोथिंबीरसुद्धा सोडून जाते, काहीच उपयोग होत नाही. म्हणजे आमच्याकडं फक्त मंगळवार बुधवार गुरुवारपर्यंत कोथिंबीर राहील फार तर फार. चला अशी झटपट फ्लावरची भाजी करून घेतलेली आहे. अगदी तेलातली मी चमचमीत अशी करणार आहे. याच्यामध्ये बघितलं तेल टाकलं,
मोहरी, जिरे आणि लसूण, कढीपत्ता आणि लाल तिखट. तर लाल मिरचीमधला 2 लाल मिरची टाकलेल्या, एक बेडगी मसालाचा टाकलेला आहे तर रंग येण्यासाठी, म्हणजे खूप छान दिसत. आणि दुसरा म्हणजे जी देसी मिरची म्हणजे जे तिखट असते ती पण टाकलेली आहे. आता झाकण ठेवून ती शिजून घेते. चला झाली आता ही भाजी म्हणजे अगदी तेलामध्येच परतून घेतलेली, म्हणजे वाफेवर शिजवलेली मी ही. तर आता याच्यानंतर कढी बनवायची तयारी केलेली आहे. इकडं लसूण, हिरवी मिरची आणि जिरं वाटून घेतलेलं आहे. आता आज कसा शनिवार आहे त्याच्यामुळं कोथिंबीर आता शिल्लक नाही राहिली. रविवारी बाजारात, कारण आज सगळ्या भाज्यांमध्ये ती वापरली गेली. कढीपत्ता, हे दही. आता दहीची कढी बनवायची आहे. तर बघा किती घट्ट 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 झालेली. आता मी ना मिक्सरमधून आहे ना बेसन आणि कढी, हे दही तर भरपूर होईन एवढी. आणि आता याच्यामध्ये काय करते मी, थोडंसं बेसन टाकते. तर चला मिक्सरला फिरून घेते. आता मोहरी आणि लसूण पुन्हा टाकलाय. आता याच्यामध्ये हे ठेचलेलं लसूण, जिरे आणि मिरची ते पण टाकून देते. आता याच्यामध्ये हळद धुवली टाकते. आता यात देत आहे मीठ आहे ना, मी आता म्हणजे उकळी आल्यानंतर टाकणार आहे. यामुळे काय होतं, कढी ना आपली फुटत नाही. कधी पण मीठ आहे ना उकळी आल्यानंतरच टाकायचं. त्यामध्ये मी काय करते, 1 चमचा साखर टाकली आहे चवीला. तुम्हाला नाही टाकायचे तुम्ही स्किप करू शकता. आणि ही आईने मला शिकवली, आत्ताच मागं शिकवली. बघा मस्तपैकी कढीला उकळी आलेली आहे. आता मी काय करते, याच्यामध्ये मीठ टाकून दिलेलं आहे. चला आता याला बंद करत आहे. तर बघा आपली अशी कढी तयार झाली. आता काय याच्यानंतर चपात्या करते. झाल्या आता 2 भाज्या. तर बघा आपली कढी तयार. चला इकडं काकांचं ताट करून ठेवलेलं आहे. चपाती, पापड, कढी आणि फ्लावरची भाजी. 2 पापड दिले. पापडाची चटणी करायची होती पण नंतर कॅन्सल केला. म्हटलं आता तिखट तर आहेच याच्यात भाजी, त्याच्यामुळे जाऊ दे म्हटलं. आता 2 पापड देते. आणि चला मग. चला आता काका झाडांना पाणी देत आहे. दुपार झालेली आहे आणि इकडं मस्तपैकी पिकत आलेले. सकाळी एवढं नव्हतं, हिरवं होतं बरं का. मग आत्ताच्या आता. आणि हे दुसरं अजून एक आहे. चला ते नाही ना धुवून घेते. हे असं एकमेकाला चेपले जातात ना, त्यामुळं ते असं दिसतं. गरम पाणी बाई. सकाळला चांगली होती इथं. आणि हे चिकू किती पिकले पाहावं लागते ना आता.